नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाबाबतची। त्या 12 आमदारांवरील कारवाई योग्य असून तसं न्यायालयाच्या निकालपत्रात म्हटलं असल्याचं संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। तसंच येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनापूर्वी विधिमंडळ कामकाज समितीसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर चर्चा केली जाणार असल्याचं देखील अनिल परब यांनी म्हटलंय। तर तालिका अध्यक्षांची कारवाई योग्य असल्याचं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे। न्यायालयाच्या निकालपत्रात उल्लेख केला असल्याचं देखील परबांनी स्पष्ट केलं। त्या 12 आमदारांवरील कारवाई ही योग्य असल्याचं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे। तसं न्यायालयाच्या निकालपत्रात म्हटलं असल्याचं संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह बातचीतमध्ये म्हटलेलं आहे। मुलाखतीत त्यांनी म्हटलंय तसंच येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनापूर्वी विधिमंडळ कामकाज समितीसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर चर्चा केली जाणार असल्याचं देखील अनिल परब यांनी म्हटलंय। त्यामुळे तालिका अध्यक्षांची कारवाई ही योग्य असल्याचं संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं आहे। 12 आमदारांवर जी कारवाई करण्यात आली ती योग्य कारवाई करण्यात आली तसं न्यायालयाच्या निकालपत्रात म्हटलं असल्याचं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे आणि हे निकालपत्र अनिल परबांकडे असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। तर ज्या 12 आमदारांवर कारवाई करण्यात आली होती ती कारवाई योग्यच करण्यात आली असून तसं न्यायालयाच्या निकालपत्रामध्ये म्हटलं असल्याचं संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं आहे। तसंच येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनापूर्वी देखील विधिमंडळ कामकाज समितीसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर चर्चा केली जाणार असल्याचं देखील अनिल परबांनी सांगितलं। त्यांच्याशी याच संदर्भात एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांची काय प्रतिक्रिया आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपल्या सोबत येते परब साहेब, निकालपत्रांचं वाचन तुम्ही केलेलं आहे, तुम्ही स्वतः ॲडव्होकेट देखील आहात, संसदीय कार्यमंत्री आहात, काय नेमकं निकालपत्रात म्हटलंय? मी आपल्याला कालच सांगितलं होतं की निकालपत्र हाती आल्याच्या नंतर यावरती सविस्तर बोलणं उचित राहील। आज माझ्या हातात निकालपत्राची कॉपी आहे आणि निकालपत्रामध्ये जे काही सर्वोच्च न्यायालयाला जे म्हणायचं त्यांनी म्हटलेलं आहे। कालपासून भारतीय जनता पक्षाचे सगळे प्रतिनिधी सांगतायत की सर्वोच्च न्यायालयाने सरकारला थप्पड मारलेली आहे किंवा फटकारलं आहे। आपण एक गोष्ट नीट समजून घ्या, जी सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने यांनी जो काही गुन्हा केला त्याच्या बदल्यात जी सभागृहाने जी दिलेली शिक्षा आहे ही मान्य केलेली आहे। त्यांनी फक्त एवढंच म्हटलं आहे की तुम्ही दिलेली शिक्षा ही जास्त कालावधीची आहे आणि म्हणून ही शिक्षा आम्ही कमी करतोय। ही शिक्षा त्यांनी त्या अधिवेशनापुरताच्या कालावधीची तेवढी मान्य केली आणि त्याच्या बाहेरची शिक्षा त्यांनी मान्य केली नाही। याचा अर्थ हे सगळे निर्दोष आहेत असा होत नाही। त्यांचा गुन्हा हा सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आहे। मला जर एखाद्या गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली आणि वरच्या कोर्टाने मला जर शिक्षा माझी कमी केली याचा अर्थ मला निर्दोष सोडलेलं नाही। हे जी काही शिक्षा त्यांची जी आम्ही ठरावाने केली होती याचं मान्यता सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे। फक्त सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटलेलं आहे की तुम्ही जो कालावधी जो आहे हा कालावधी हा इल्लीगल वाटतो आम्हाला, हा कालावधी गैर वाटतो आम्हाला आणि म्हणून त्यांचं जे काही सस्पेन्शन आहे हे तेवढ्या फक्त जुलैच्या
जे काय अधिवेशन होतं तेवढ्या कालावधीपुरता मर्यादित ठेवावं असं निकालपत्रात म्हटलेलं आहे. त्याचं वाचन झालेलं आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो. ॲज अ रिझल्ट ऑफ द स्टेट ऑर्डर आहे ती. ॲज अ रिझल्ट ऑफ द स्टेट डिक्लेरेशन द पिटिशनर आर एंटायटल all the consequential benefit of being members of the Legislative Assembly on and after the expiry of the period of the remainder of the concerned session in July 2021. The writ petitions are allowed in about terms, no order at the cost. ही एवढीच ऑर्डर आहे. त्याच्यामुळे सरकारला झोडून काढलं, सरकारला चपराक मारली, सरकारच्या बाबतीत वेगवेगळे स्ट्रिक्चर्स पास केले असं कुठेही ऑर्डरमध्ये म्हटलेलं नाही. एकमेकाच्या कामामध्ये या सगळे जे 4 लोकशाहीचे स्तंभ आहेत ते एकमेकाच्या कामात हस्तक्षेप करू शकतात का? हा प्रश्न आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही. हा प्रश्न आता पूर्ण देशाचा आहे आणि पूर्ण देशातल्या नामवंतांना विचार करण्यासारखा आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे आणि विधितज्ञ आम्ही सगळे एकत्र बसू आणि या बाबतीतलं पुढचं पाऊल ठरवू की कशा पद्धतीने पुढे जायचंय. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट होईल का? नक्कीच होईल. या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल आणि किंवा हा विषय विधिमंडळाचा आहे. विधिमंडळाचे सभापती असतील, विधिमंडळाचे अध्यक्ष असतील, ते बैठक लावतील आणि त्याच्यामध्ये पुढे कसं जायचं ते ठरवलं जाईल. धन्यवाद सर. न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधव सर, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर अनिल परबांकडे न्यायालयाचं निकालपत्र असल्याचं अनिल परब यांनी आता नुकतंच स्पष्ट केलेलं आहे. तालिका अध्यक्षांची कारवाई ही योग्य असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. मास्क मुक्त महाराष्ट्रावरून आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्टीकरण दिलंय. मास्क मुक्त महाराष्ट्र असं कधीही म्हटलं नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे. डेन्मार्कमध्ये मास्क मुक्तीचा निर्णय घेण्यात आला, मात्र त्यामागे कोणती वैज्ञानिक कारणं आहेत याचा अभ्यास करावा लागेल असं देखील टोपे यांनी सांगितलंय. कोविड संदर्भातल्या स्ट्रॅटेजीविषयी टास्क फोर्स नेहमीच मार्गदर्शन करत असतं, मात्र मास्क मुक्तीचा कुठलाही विचार नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तर मास्क संदर्भात बैठकीत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलंय. त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रात मास्क मुक्ती होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. सर्वात महत्त्वाचं, मास्क मुक्त महाराष्ट्र असं आम्ही कधीही म्हटलेलो नाही. मला एवढंच या निमित्ताने सांगितलं पाहिजे की चर्चा अशी झाली की जर इंग्लंडमध्ये, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर डेन्मार्कमध्ये, युरोपियनच्या अनेक कंट्रीजमध्ये, हॉलंडमध्ये सुद्धा आज काही निर्णय घेतले. आपण ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये जो ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी ओपनली जे सांगितलं त्या सगळ्या मुद्द्यावर आम्ही एवढंच, म्हणजे मी एवढीच मंत्रिमंडळाला पण विनंती केली, मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की साहेब आपण सेंट्रल टास्क फोर्स आणि स्टेट टास्क फोर्सला आपण विनंती करूया की कोणत्या सायंटिफिक आधारावर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मास्क लावायचा नाही अशा पद्धतीनं काल काहीतरी काही पत्रकार मित्रांनी, चॅनलनी एक बातमी सोडली की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मास्क लावायचा नाही अशा पद्धतीची चर्चा झाली. हे दादांत खोटं आहे. तशा प्रकारची कोणती चर्चा झाली नाही. माझी तुम्हाला अतिशय नम्रतेची, आग्रहाची विनंती आहे की वेगवेगळ्या चॅनलनी त्याची नीटपणे माहिती घेऊन तशा प्रकारच्या बातम्या द्या. मुख्यमंत्र्यांचं आणि आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे मास्क वापरलाच पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये तशा पद्धतीनं मी बाहेरच्या देशातल्या काही लोकांनी तसा निर्णय इंग्लंड वगैरेंनी घेतला असेल तो त्यांना लकला, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण आपल्या राज्यामध्ये तशा प्रकारची चर्चा पण नाही आणि तशा प्रकारचा कुठला निर्णयही झालेला नाही. 1 फेब्रुवारीपासून पुण्यामध्ये शाळा सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्यातील शाळा 19 जानेवारीपासून सुरू करण्यात आल्या, मात्र पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली नसल्यानं शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेऊन शाळा पुन्हा सुरू होणार असल्याचं सांगितलेलं आहे.
त्यामुळे आता पुण्यामध्ये देखील शाळा सुरू होणार आहेत। अजित पवारांकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। पुण्यातील शाळा या 1 फेब्रुवारीपासून सुरू होतील। मनपा आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलात आणखी काही गाड्यांचा ताफा दाखल झाला असून या वाहनांचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आलं। आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत या गाड्या देण्यात आलेल्या आहेत। इंदापूर येथे हा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांची देखील उपस्थिती होती। अग्निशमन दलामध्ये आणखी काही वाहनांचा ताफा हा दाखल झालेला आहे। अग्निशमन विमोचन वाहनांचं लोकार्पण आज करण्यात आलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे लोकार्पण पार पडलं। तर यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांची देखील उपस्थिती होती। आपण पाहतोय ही दृश्य अग्निशमन दलामध्ये काही वाहनांचा ताफा हा आता वाढवण्यात आलेला आहे, दाखल झालाय आणि याचं लोकार्पण सोहळा आज पार पडला। आणि आता बातमी आहे अकोल्यातून। मुंबईमध्ये टिपू सुलतान नामकरणावरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार आणि काँग्रेसमध्ये चांगलंच राजकारण तापलंय। भाजपनं मुंबईत एका मैदानाला टिपू सुलतान नाव देण्याला प्रचंड विरोध केलाय। मात्र याच मुद्द्यावरून अकोल्यामध्ये भाजप आता अडचणीत सापडलाय। याचं कारण म्हणजे अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला 2012 मध्ये टिपू सुलतान यांचं नाव देण्यात आलं। तेव्हा या ठरावाचं सूचक तत्कालीन स्थायी समिती सभापती विजय अगरवाल होते। तेव्हा भाजपच्या विरोधात असलेले विजय अगरवाल पुढे भाजपचे महापौर झालेत। सध्या विजय अगरवाल हे भाजपचे महानगराध्यक्ष असून भाजपचे महानगरातील पॉलिसी मेकर आहेत। तर महापालिकेतील काँग्रेसनं मुंबईत या नावावर विरोध करणाऱ्या भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप लावलाय। त्यामुळे टिपू सुलतान यांच्या नावावरून आता अकोल्यामध्ये देखील राजकारण तापलं असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेनं हाच मुद्दा पकडला असून स्थानिक नगरसेविका राजेश मिश्रा यांनी भाजपवर टीका केली आहे। वो तो भाजपा की अपनी रणनीति है। भाजपा को इतिहास पता ही नहीं। जंग आज़ादी से भाजपा का क्या लेना देना। जिस टाइम जंग आज़ादी की बात चल रही थी तो ये अंग्रेज़ों की गुलामी कर रहे थे। भाई जो लोग ने भारत के लिए लड़े, तो अगर वो जिनकी भारत से मोहब्बत होती, उनकी वीरों से मोहब्बत होती, तो वो उनको याद रखते। आप इतिहास उठा लो, आप किसी का भविष्य खराब कर सकते, किसी का इतिहास नहीं बिगाड़ सकते। ये इतिहास है कि हज़रत टीपू सुल्तान ने अपनी भारत माँ के लिए अपनी जानों की आहुति दी। भाजपची सत्ता असून त्यांना कधीही त्या नावाचा त्यांनी कधी उल्लेख नाही केला, त्यावर कधी त्यांनी विरोध नाही केला। मी स्वतः तेव्हा त्या नावाला विरोध केला होता आणि विरोध करण्याचा फक्त एकच अर्थ होता की टिपू सुलतानचा 2 इतिहास आहे आणि एक इतिहासमध्ये ते एकदम आणि हिंदुत्व त्यांनी अत्याचार केलेला आहे, मंदिरं त्यांनी तोडलेली आहे आणि एक इतिहास म्हणते की ते चांगलं शासक होते। तरी माझं असं म्हणणं आहे की जिथे अपवाद आहे तिथे असं माणसाचं नाव देणं चुकीचं आहे। देशामध्ये अनेक मुस्लिम शासक होते आणि ज्यांनी देशासाठी लढले, अनेक स्वतंत्र सैनिक आहेत की ज्यांनी देशासाठी लढले, असं लोकांना नाव दिलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्याची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे। अकोला महानगरपालिकेमध्ये सूचक आणि अनुमोदक हे कोण टाकावे, कसे टाकावे, हे याची आजपर्यंत काही सिस्टीम नव्हती आणि म्हणून कोणाचंही नाव कोणत्याही ठरावावर सूचक अनुमोदक टाकत होते। माझा त्या गोष्टीला विरोध आहे, विरोध राहणार आहे। त्यावेळेस आमची सत्ता नव्हती। पार्टीची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे। पक्षासोबत नेत्यांची नाळ जोडलेली असते। काही नेते तर लहानपणापासून पक्षासोबत जोडलेले असतात। पंकजा मुंडे यांनी त्याविषयीची आठवण सांगितली आहे। 9 महिन्यांची असताना आई प्रचारासाठी कडेवर घेऊन जायची। वडील गोपीनाथ मुंडे यांचं कमळ चिन्ह असल्याचं लहानपणी आई सांगायची आणि तेव्हापासून भाजपचा प्रचार सुरू केल्याचं त्यांनी सांगितलंय। बीड शहरातील लोकनेते गोपीनाथ मुंडे नगरच्या प्रवेशद्वारावरच्या उद्घाटन प्रसंगी पंकजा मुंडे यांनी ही आठवण सांगितली आहे। मी जेव्हा जन्मले, माझी आई नेहमी सांगते, पहिला मुंडे साहेबांनी विधानसभा कमळाच्या फुलावर लढली। त्याच्या आधी एक जिल्हा परिषद लढली नांगरधारी शेतकरी या चिन्हावर आणि ती जिंकले ते। लगेच विधानसभा लागल्या। तेव्हा प्रचाराला जात असताना मी 9 महिन्याची होते।
तेव्हा आई माझी कडेवर घेऊन जायची आणि तेव्हा लोकांना सांगायचे मुंडे साहेब आहेत ना, त्यांचं चिन्ह आहे कमळ आणि त्यांची मुलगी आहे पंकजा. तेव्हापासून मी प्रचार करते भाजपचा आणि तेव्हापासून आतापर्यंत लोकांना सांगावं लागायचं हे कमळ आहे, हे भाजप आहे, हे मुंडे साहेब आहे. तिकडे महाडमध्ये महावितरणाच्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आलाय. नवेनगर येथील सिटी गार्डन सोसायटीमधील तुषार आठवले या ग्राहकानं लाईट बिल वसुलीसाठी आलेल्या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. महावितरणाच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याची ही दृश्य आपण पाहतोय. लाईट बिलाची वसुली करणं खरं तर महागात पडलंय. महावितरणाच्या कर्मचाऱ्याला या नागरिकांनी शिवीगाळ केली आहे. धक्काबुक्की देखील इथे करण्यात आली. यानंतर बातमी पंढरपुरातून. शेतकऱ्यांच्या मालाच्या वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांची आता डोकेदुखी वाढली आहे. सांगोला तालुक्यामध्ये डाळिंबाच्या चोरीचं प्रमाण वाढल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय. सांगोल्यातील खिलारवाडी इथे बाजार विक्रीसाठी तयार झालेल्या तब्बल 1.5 टन डाळिंबाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चोरी झालेल्या डाळिंबाची किंमत जवळपास 1 लाखांवर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या चोरीनंतर इतर शेतकऱ्यांमध्ये देखील घबराट पसरली आहे. आपल्याकडे खिलारवाडी येथील शेतकरी सीताराम माने यांचे सुमारे 1.5 टन डाळिंब चोरीला गेल्याबाबत म्हणजे या किंमत अंदाजे 80,000 चोरीला गेल्याबाबत आपल्याकडे तक्रार प्राप्त आहे. यापूर्वी पण आपण डाळिंब चोरीचे काही गुन्हे दाखल करून आरोपी देखील अरेस्ट केलेले आहेत. तर त्या अनुषंगाने त्या आरोपींकडे तपास करून तसेच आणखी कोणी आहे का याबाबत लवकरात तपास करून त्यांना गुन्ह्याचा शोध लावण्याचा आम्ही सर्व कसोशीने प्रयत्न करीत आहोत. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यभरात एसटीचा संप अद्याप सुरूच आहे. एसटी बंद असल्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थी, भाजीपाला, दुग्धजन्य व्यावसायिकांना मोठा फटका बसतोय. मावळमध्ये एसटी बस सुरू करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तर लालपरी ग्रामीण भागातील दळणवळणाचा सामान्यांसाठी मोठा पर्याय आहे. परिणामी ग्रामीण भागात पर्यायी साधन एसटी बस बंद असल्यानं प्रवासी खासगी वाहनानं प्रवास करतानाचं चित्र मावळात दिसतंय. मात्र दररोज खासगी वाहनं प्रवास सर्वसामान्यांना परवडत नाहीये. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतोय. पन्नास 60 किलोमीटर लास्ट टोकावरती आहे आणि मी तिथं 1-1.5-2 एकरमध्ये ऊस हे पिकवतो भाजीपाला. तो नेण्याची मला फार अडचण होते. त्यामुळं ताबडतोब एसटी चालू झाली पाहिजे. त्यामुळं माझा जो खर्च आहे तो मला 2 व्हीलरनी भाजी न्यावा लागते. तो खर्च माझा वाचावा म्हणून मला एसटी ताबडतोब चालू झाली पाहिजे. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. करण्यात आला असून